नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या दसऱ्याला एक अशी गोष्ट करायची आहे की ज्याच्यामुळे आपल्याला आयुष्यभर लागणारा जो पैसा आहे तो जमा करता येणार आहे. तो कसा काय हे सगळे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. हा व्हिडिओ तुम्हाला दसऱ्याच्या एक दिवस अगोदर पाहता येणार आहे, त्यामुळे तुम्हाला सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. येणारा वर्ष तुम्हाला सुख समृद्धी आणि ऐश्वर्याचं जावो आणि त्याचबरोबर आर्थिक समृद्धीचं पण जावं. आता व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर आपण दसऱ्याला नेमकं काय करतो ते थोडंसं एक जाणून घेऊयात. तर दसऱ्याला आपण काय करतो, तर आपण पूजा अर्चा वगैरे ह्या गोष्टी तर करतोच, पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण दसऱ्याला सोनं खरेदी करतो. दसऱ्याचा मुहूर्त हा 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे आणि दसऱ्याच्या दिवशी जी काही वस्तू आपण खरेदी करतो ती आपल्याला शुभ मानली जाते, म्हणून आपण सोनं खरेदी करतो. पण आता सोन्याचा भाव तुम्ही पाहिलाच आहे, 1.25 लाखाच्या आसपासपर्यंत सोनं पोहोचलेलं आहे आणि आपल्याला 1 ग्राम जरी सोनं विकत घ्यायचं असेल तर जवळपास 8 ते 9 हजार रुपये किंवा 10 हजार रुपये आपल्याला खर्च करावे लागतात. त्याचबरोबर अजून काय विकत घेतो, तर मोबाईल विकत घेतो. म्हणजे आपल्याला घरामध्ये कोणाला मोबाईल पाहिजे असेल तर बरेच मार्केटमध्ये आता सेल लागलेले असतात, ऑनलाईन सेलसुद्धा अवेलेबल असतात आणि जिकडे तिकडे तुम्ही पाहत असाल दुकानांच्या बाहेर असं सजवलेलं असतं दुकान आणि दसऱ्या निमित्ताने काही काही ऑफर्स लावलेले असतात. मोबाईलवरती ही वस्तू फ्री किंवा मोबाईलवरती 4,000चं 5,000चं डिस्काउंट ते देतात. हे झालं मोबाईलशी रिलेटेड. बाईकशी रिलेटेड पण तेच आहे, बाईकवरती सुद्धा वेगवेगळ्या ऑफर्स लावल्या जातात आणि ज्यावेळेस दसरा किंवा दिवाळी येते त्याच वेळेस कंपन्यासुद्धा नवनवीन बाईक्स लॉन्च करतात मार्केटमध्ये आणि आपण बाईकसुद्धा दसऱ्याच्याच दिवशी विकत घेतो. त्यानंतर आपण विकत घेतो एखादं घर. दसऱ्याच्या दिवशी कोणी घर विकत घेत नाही, दसऱ्याच्या अगोदर प्लॅनिंग केलेलं असतं आणि दसऱ्याच्या दिवशी आपण गृहप्रवेश करतो, तिथे पूजा वगैरे करतो, या गोष्टी होतात. या व्यतिरिक्त आपण दसऱ्याच्या दिवशी कपडे खरेदी करतो. जर कुणाचं ऑफिस असेल तर त्या ऑफिससाठी लागणाऱ्या वस्तू विकत घेतो किंवा कोणीतरी नवीन एखादा बिझनेस सुरू करतो, एखादं ऑफिस ओपन करतं, कोणी वडापावची गाडी ओपन करतं किंवा कुठल्याही हॉटेल व्यवसायामध्ये कोणी एंट्री करतं. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करण्यासाठी हा जो मुहूर्त आहे हा खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे दसऱ्याचा मुहूर्त आणि या दसऱ्याच्या मुहूर्तावरती आपण ह्या सगळ्या गोष्टी करत असतो. आता या सगळ्या गोष्टी जर आपण करतोय तर यामध्ये तुम्हाला एक गोष्ट जाणवते का, तर आपण काय करतोय, पैसे फक्त खर्च करतोय. या सगळ्या गोष्टी ज्या आपण विकत घेतोय किंवा ज्याच्यासाठी आपण पैसा खर्च करतोय त्या सगळ्या गोष्टी नाशवंत आहेत, ज्यांचा आपल्या फ्युचरमध्ये किंवा त्याच्या पुढे जाऊन काहीही उपयोग होणारा नाही. त्यापैकी एकच गोष्ट अशी आहे, सोनं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी फ्लॅट वगैरे घेतलेला आहे, आपण घर वगैरे घेतलं आहे किंवा एखादा दुकानाचा गाळा घेतलेला आहे ती गोष्ट आणि व्यवसायामध्ये गुंतवलेले पैसे, हेच काय ते उपयोगी येणाऱ्या गोष्टी आहेत. या व्यतिरिक्त बाईकवरती होणारा खर्च, मोबाईलवरती होणारा खर्च, घरामध्ये आपल्याकडे AC घ्यायचा आहे, फ्रीज घ्यायचा आहे, वॉशिंग मशीन घ्यायची आहे, TV घ्यायचा आहे, यासाठी होणारा खर्च, कपड्यांवरती होणारा खर्च किंवा इतर काही, आपल्या मुलांना सायकल घ्यायची आहे, त्यांना नवीन शूज घ्यायचे आहेत, त्यांना कपडे घ्यायचे आहेत किंवा त्यांच्यासाठी काहीतरी नवीन वस्तू विकत घ्यायची आहे, ह्या सगळ्यांसाठी खर्च होणारा जो पैसा आहे तो पैसा म्हणजे डुबल्यात जमा आहे. त्या पैशांमधनं काहीही आउटपुट मिळत नाही. असं मी का म्हणतोय, तर बऱ्याच लोकांकडे मोबाईल असतो, प्रत्येकाकडे मोबाईल हा असतोच. त्याच्यामध्ये थोडंसं काहीतरी खराब झाला म्हणून आपण काय करतो, तर वेट करतो, दसरा आला की आपण नवीन मोबाईल विकत घेऊयात. आता हा मोबाईल विकत घेताना लोकांकडे पैसे खिशामध्ये असतात का, तर नसतात. पैसे खिशामध्ये नसतात तरीसुद्धा मोबाईल 40,000चा 50,000चा विकत घेतात EMI वरती. आता सुरुवातीला EMI 40,000चा जर मोबाईल घेतोय तर ते लोक 12 महिन्यासाठी 24 महिन्यांसाठी आपल्याला EMIचा ऑफर करतात. आता जोपर्यंत ही EMI जाते ना तोपर्यंत तो मोबाईल जुना झालेला असतो. मग आपल्या मुलांचा, म्हणजे ज्या मुलासाठी आपण विकत घेतलाय मोबाईल किंवा आपल्या स्वतःसाठी मोबाईल विकत घेतलाय तोपर्यंत तो खराब झालेला असतो आणि 2 वर्षानंतर पुन्हा आपण 30-40 हजाराची इन्व्हेस्टमेंट कशासाठी करतो, पुन्हा नवीन मोबाईलसाठी करतो. याचा उपयोग, ह्या मोबाईलचा उपयोग कशासाठी होतो, फक्त कॉलिंगसाठी आणि आपण फार तर 10-15 फोटो महिन्यातनं किंवा वर्षातनं काढत असतो. या व्यतिरिक्त ह्या मोबाईलचा जास्त काही यूज होत नाही. आपण सोशल मीडिया पाहण्यासाठीच फक्त याचा जास्त वापर करतो. माझ्या मते तरी असाच वापर बऱ्याच लोकांचा असतो, पण तरीसुद्धा लोक महागडे मोबाईल घेतात. आता दुसरं उदाहरण म्हणजे बाईक. घरामध्ये एक बाईक असताना सुद्धा काही लोक नवीन बाईक घेतात. आता याचं एक उदाहरण, आता ह्या सगळ्या गोष्टी मी का सांगतोय हे तुम्हाला थोडं समजेल. जर तुमच्याकडे वेळ असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला बऱ्याच गोष्टी यातून जाणवतील की आपण काय गोष्टी
करतोय आणि काय कुठे चुकतोय ह्या गोष्टी तुम्हाला समजतील. तर माझ्याकडे एक क्लायंट आहेत, गेल्या वर्षी त्यांच्याबरोबर मी भेटलेलो. तर त्यांच्याकडे एक बाईक होती जी खूप जुनी होती, ज्या आपण आयकॉन किंवा अँटिक बाईक्स म्हणून आपण स्टोअर करतो. तर ती त्यातलीच एक बाईक होती आणि त्यांनी काय केलं की त्यांना वाटलं की ही बाईक आता मला नको आहे, म्हणजे खराब झाली होती. तर त्यांनी ती काढून टाकण्याचा विचार केला आणि नवीन बाईक विकत घेण्याचा विचार केला. तर त्यांच्या मुलाने काय सांगितलं की नाही नाही पप्पा, ही खूप महागडी गाडी आहे, ही आता कुणाकडे मिळत नाही, आपल्याकडे ती आहे, तर आपण तिला रिस्टोअर करूयात, म्हणजे नवीन बनवूयात, सगळे पार्ट्स वगैरे चेंज करून. आणि त्यासाठी चक्क त्यांनी 60 ते 70 हजार रुपये खर्च केला आणि ती गाडी रिनोव्हेट केली. आता जे क्लायंट आहेत ते सहसा गाडी वापरत नाहीत, फक्त जाण्या येण्यासाठी, ऑफिसला जाण्या येण्यासाठी त्या गाडीचा वापर होतो आणि त्यांनी तो पैसा खर्च केला. त्यानंतर त्यांच्या मुलाचं 12वी झालं आणि 12वी झाल्यानंतर मुलाने हट्ट केला की मला नवीन बाईक हवी आहे. मग काय, त्यांनी नवीन बाईक त्याच्यासाठी विकत घेतली. अरे पण मग जी बाईक घरामध्ये, ज्याच्यासाठी आपण एवढा पैसा खर्च केला, ती घरामध्ये पडून ठेवणार आणि नवीन बाईक विकत घेणार. आणि ही नवीन बाईक विकत घेताना काय करतात, 150cc, 200cc, 225cc पर्यंतच्या बाईक्स मार्केटमध्ये आहेत आणि त्या बाईक्स विकत घेतात ही मुलं. आता त्याच्यासाठी 2 लाख 3 लाख रुपयापर्यंतचा खर्च असतो, बजेट असतं आणि EMI वरती घेतात. लोकांकडे काय 2-3 लाख रुपये बऱ्याच लोकांकडे पडून नसतात, तर ते EMI वरती घेतात. 3 वर्ष 5 वर्ष EMI भरतात आणि ती बाईक विकत घेतात. जोपर्यंत त्यांचा हा EMI संपतो ना, तोपर्यंत ती बाईक डब्यात गेलेली असते, भंगार झालेली असते. मग एवढा पैसा जो आपण करतो, खर्च करतो, दसऱ्याच्या निमित्ताने आपण ह्या वस्तू घरामध्ये घेऊन येतो, त्या खरंच त्याच्यातनं काहीतरी आउटपुट आपल्याला मिळतोय का? म्हणजे आर्थिक समृद्धी आपल्याला त्याच्यातनं मिळते का? नाही मिळत. पण आपले पूर्वज खूप हुशार होते. ते काय करायचे, तर प्रत्येक वर्षी दसऱ्याला सोनं खरेदी करायचं, जेवढं त्यांना जमेल तेवढं. पण हल्ली आपण काय करतो, सोनं खूप महाग आहे, मग सोनं नको घेऊयात, मग काहीतरी वेगळं वस्तू विकत घेऊयात. कारण की 1 ग्राम सोनं घेऊन काय करणार, बायकांना तर दागिने हवे असतात. मग 1 ग्राम म्हणे काय होणार आहे म्हणून ते घेत नाहीत. पण हे 1 ग्राम सोनं आपल्या वाडवडिलांनी जे काही जमा केलेले आहे त्याचीच आज काय किंमत आहे हे तुम्हाला कळतंय. या सगळ्यावरनं तुम्हाला काय समजतंय, तर आपण जी काही इन्व्हेस्टमेंट करतोय किंवा आपण जे काही पैसे खर्च करतो या सणासुदीच्या दिवसामध्ये, त्याचा उपयोग पुढे फ्युचरमध्ये काहीही होत नाही, काहीही नाही. म्हणजे त्यातून काहीही वेल्थ क्रिएट होत नाही. यामध्ये ज्यांनी सोनं घेतलंय किंवा ज्यांनी बिझनेस सुरू करण्यासाठी पैसे खर्च केलेत किंवा ज्यांनी घर घेतलंय, त्यांना मी या कॅटेगरीमध्ये कन्सिडर नाही करत आहे. पण बाकीचे जे लोक खर्च करतात ना, म्हणजे सणासुदीच्या दिवशी कुणाकडेच पैसे, म्हणजे जे नोकरी करणारी लोक आहेत ना, त्यांच्याकडे काही खिशामध्ये एवढे पैसे पडलेले नसतात. पण त्यांना माहिती आहे आपण दुकानामध्ये गेलं तर ते EMI करून देणार आहेत आणि मग EMIचं बोझं डोक्यावरती घ्यायचं आणि ती वस्तू विकत घेऊन घरामध्ये यायचं. आणि हेच करता करता आपलं आयुष्य निघून जातं. पण या दसऱ्याला आपल्याला एक काहीतरी वेगळं करायचं आहे. ते काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगतो. तर या दसऱ्याला आपण जर काही नवीन वस्तू विकत घेणार असू ना, म्हणजे मोबाईल घेऊ किंवा बाईक घेऊ किंवा कुठली वॉशिंग मशीन, TV, जी काही वस्तू तुम्ही विकत घेणार असाल किंवा ज्याच्यासाठी तुम्ही पैसे खर्च करणार असाल, म्हणजे तुम्ही शॉपिंग करताय, कपड्यांची शॉपिंग जरी करताय ना, जेवढ्या अमाऊंटची तुम्ही शॉपिंग करणार आहात तेवढेच अमाऊंट तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायचे पुढचे. आणि हीच गोष्ट तुम्हाला पुढचे 20 वर्ष 25 वर्ष, जेवढे वर्ष तुमच्याकडे पुढचे दसऱ्याचे शिल्लक आहेत तेवढे वर्ष तुम्हाला ते पैसे इन्व्हेस्ट करायचे. तर तुम्हाला जाणवेल की आपण खूप चांगली अमाऊंट जमा केलेली आहे. समजा तुम्ही 1 लाखाची बाईक किंवा 2 लाख रुपयाची बाईक विकत घेताय आणि त्याच्या तेवढे तर अमाऊंट तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं शक्य नाही, पण ॲटलिस्ट तुम्ही त्याच्यातल्या 50,000 रुपये इन्व्हेस्ट करताय. तर जर हे 50,000 रुपये दरवर्षी, म्हणजे ह्या दसऱ्याला केले, पुढच्या दसऱ्याला, असे पुढचे 10 वर्ष करताय तर 5 लाख रुपये होतात. पुढचे 20 वर्ष करतायत तर 10 लाख रुपये होतात. आणि ही 10 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट तुमची होणार आहे. जर तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉबला असाल ना, तर तुम्हाला PF वगैरे नाही, तर हेच 10 लाख रुपये तुम्हाला तुमच्या उतारवयात किंवा तुमच्या रिटायरमेंटच्या वेळेस उपयोगी पडणार आहेत. आणि हीच इन्व्हेस्टमेंट, म्हणजे मी सांगत नाही की तुम्ही लमसम इन्व्हेस्टमेंट करत राहा मध्ये मध्ये किंवा SIP करा, पण ज्यावेळेस असे काही सण येतात ना, दसरा असो, दिवाळी असो, अक्षय तृतीया असो किंवा रक्षाबंधन असो किंवा गणपती असो, ह्या प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा आपण पैसे खर्च करतो ना काहीतरी नवीन वस्तू विकत घेताना, त्यावेळेस एक डोक्यात लक्षात ठेवायचं की ती वस्तू घेताना त्याच्यामध्ये 5-10 हजार रुपये ॲडिशनल अमाऊंट ॲड करून तो विचार करायचा की जर मी ही वस्तू विकत घेणार आहे ना 10,000 रुपयाची किंवा 20,000 रुपयाची, त्याच्यामध्ये हे 10,000 रुपये मी ॲड करणार आणि ते ॲड केलेले पैसे, म्हणजे जे ॲड करणारे जे पैसे आहेत ते म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणार आणि उरलेले पैसे जे आहेत ते मी त्या वस्तूसाठी खर्च करणार किंवा ती वस्तू घरात घेऊन येताना खर्च करणार आहे. मग यामध्ये तुम्ही
फक्त म्युच्युअल फंडमध्ये नाही तर तुम्ही 1-1 ग्राम जर गोल्ड जरी परचेस केलात ना, तरी पुढच्या 10 वर्षामध्ये तुमच्याकडे जवळपास तर 10 वर्षामध्ये 10 ग्राम, 20 वर्षामध्ये 20 ग्राम, 30 वर्षामध्ये 30 ग्राम सोनं पण जमा होऊ शकतं आणि त्याची व्हॅल्यूसुद्धा पुढे जाऊन वाढतच जाणार आहे, कमी होणारही नाही. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, तर इन्व्हेस्टमेंट ही अशी गोष्ट आहे की जी आपण केल्याशिवाय सुरुवात होत नाही. म्हणजे आपण शॉपिंग करायला जातो ना, साधं तुम्ही एखाद्या सुपर मार्केटमध्ये जा, तुम्हाला वस्तू घ्यायच्या असतात 5-7, पण ट्रॉली भरते आपली पूर्ण. म्हणजे ज्या वस्तू आपल्याला घ्यायच्या नाहीत त्यासुद्धा वस्तू आपण घेऊन येतो. मार्केटमध्ये आता तुम्ही बघत असाल, दिवाळी दसऱ्यानिमित्त पूर्ण मार्केट फुललेलं असतं आणि या मार्केटमध्ये या दसऱ्या दिवाळीनिमित्त बरेच लोक ॲज अन ॲव्हरेज 20,000 ते 30,000 रुपये खर्च करतात प्रत्येक घरातले. मग एवढे पैसे जर आपण खर्च करू शकतो आपलं काटकसर करून सुद्धा, तर तेवढीच अमाऊंट जर म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय किंवा एखाद्या गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करताय किंवा दुसरं कुठल्या इन्स्ट्रुमेंटमध्ये इन्व्हेस्टमेंट करताय जे पुढे जाऊन वाढवणार आहे तुमचे पैसे, त्यामध्ये जर करताय तर लॉंग टर्ममध्ये तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे आणि उतार वयात तुम्हाला तो पैसा उपयोगी पडणार आहे. हेच मला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं. अशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग करत गेलात तर तुम्हाला कधीही पैशांची गरज पडणार नाही. कारण की ह्या नाशवंत गोष्टींमध्ये जर आपण पैसे खर्च करत गेलो तर आपले पैसे फक्त संपणार आहेत, उरणार काहीच नाही. तर अशा गोष्टींमध्ये पैसे इन्व्हेस्टमेंट करायला शिका ज्याच्यामध्ये तुमचे पुढे जाऊन पैसे वाढणार आहेत. तर माझ्या मते तुम्हाला समजलं असेल की मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काय सांगायचं होतं. जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा की तुम्हाला या व्हिडिओमधली काय गोष्ट आवडली. जर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच रिलेट होत असेल तर हा व्हिडिओ शेअर करायला सुद्धा विसरू नका आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात मित्रांनो अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.